हळदी कुंकाला आल्या साऱ्या महिला नटून, हळदी कुंकाला आल्या साऱ्या महिला नटून, प्रतीक रावांनी घेतली साडी मला दिसते किती उठून। माझ्या नवऱ्याने काय केलंय माझ्यासाठी, मस्त डेकोरेशन केलंय आणि अजून डेकोरेशन चाललंय आमचं। पण मला अजून काय बर्थडे गिफ्ट पाहिजे दिलेलं नाहीये, तर मी हे पाहिलं मी आठवण करून देते पायल। हे गाइज नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। तर गाइज आज आहे माझं हळदी कुंकूचा कार्यक्रम। तर मी आज हळदी कुंकू ठेवलंय आणि आज आपल्याला ब्लॉग मध्ये तुम्ही बघा, पूर्ण ब्लॉग मध्ये आम्ही कशी तयारी करणार आहे, काय डेकोरेशन करणार आहे आणि माझं ब्लाऊज पण स्टिच होऊन येईल आज। त्याच्यानंतर प्रतीकला पण ब्लॅक कपडे घालायला सांगणार आहे, जसं मी ब्लॅक घालणार तसं प्रतीक पण ब्लॅकच घालणार आहे। म्हटलं आपण सेम सेम करू। आणि मी रात्री झोपताना मेहंदी काढली, मला अशीच मेहंदी आवडती, पुढे नाही काढली, पुढे मला पीठ मळायला लागतं ना, म्हणून पीठ मळते ना मी, त्याच्यामुळे मी फक्त मागेच काढली आहे। सो आता चला, मी आज तुम्हाला काही कामं बिमं काहीच नाही दाखवणार आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये फक्त हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल आणि डेकोरेशन बघायला मिळेल। सो चला, आज मी शेंगदाण्याची पोळीसुद्धा बनवणार आहे। 2 दिवस झालं मला बनवायला नाही भेटली मागचे, पण आज मी बनवणार आहे। सो ब्लॉग एंडपर्यंत बघा। पायलनी इथं बघा आता काही उद्योग केलेला आहे, लागलंय मला, तुला काय झालं? उद्योग मोठं सांगतो हे बघा, तिने पायात काय घातलंय। आता पायल शाळेत चालली, आता सॉक्स घातल्यावर काय शाळेत नाही जात? हा, आज 26 जानेवारी ना, त्यामुळे पडले मी, कोणीतरी मला शिवी दिली। बघितलं ना कसे लोक, पडू दे जरा, थोडी लागून येते डोक्याला, लागून जर डोक्याला लागल्याशी दाखल येणार नाही डोक्याला। बघितलं ना कसे लोक असतात, सकाळ सकाळी मला शिवाय देतात। बघ चालले बघ कशा, नीट लागलं का डोक्याला तिथं खाली? तर लेडीज अँड जेंटल लेडीज, त्यामध्ये आपल्या ग्रुप रस्ते लेडीज बघते, त्यामुळे हॅलो लेडीज। तर आमचं असं झालं की आता घरी आले पाहुणे, तर त्यांना करायचं काय? आमच्या तब्बल 24 तासाच्या डिस्कशन नंतर, 24 तास काय म्हणते, कारण आमचं कालपासून तेच चालू होतं, वडापाव आणायचा, समोसे आणायचे, घरात पावभाजी करायची, काय करायचं। खर्च तर भरपूर झाला होता, अजून आम्हाला खर्च करायचा नव्हता, कारण खर्च करायला आमच्याकडे एवढे पैसे नव्हते। म्हणलं हळदी कुंकूला एवढा खर्च केला तर कसं व्हायचं? तर लेडीज अँड जेंटलमॅन, तर फायनली आमचं डिसिजन झालेलं आहे, आम्ही बनवणार आहे कशाला? शेंगदाणा गुळ आणि तिळाचे लाडू। शेंगदाणा गुळ आणि तिळाचे लाडू, तुमचे नाव पाहिला बरोबर ना? पण त्याच्याबरोबर काहीतरी स्नॅक्स ठेवायचं, तर त्याबरोबर काहीतरी स्नॅक्स नाही ठेवायचं का? गोड कार्यक्रम आहे, तर सगळ्यांनी गोडच खावं। स्नॅक्स तिखट असतात, लोकांनी गोड खाऊन गोड बोलावं, बस स्नॅक्स खाऊन तिखट बोलतील, त्यामुळं आम्ही गोडच करणार आहे, तिखट काय करणार नाही आहे। तुम्हाला दाखवतो पायल, दाखवतो पायल बघा काय करते पायल। सकाळीच ती आवरून बसलेली, कानातलं मिळतलं सगळं गळ्यातलं घालून बसलेली ती सकाळीच, सगळं ती घालून बसलेली ऑलरेडी, म्हणजे तिला आवरायला वेळ नको व्हायला। नाही, साडी वगैरे जेव्हा मी घालून बघितली ना, तर तेव्हाच मी घातलं होतं। तर बघा लाडू बनवतीये, स्वस्तात मस्त, सगळ्यांचं तोंड गोड होईल। स्वस्तात मस्त नाही, हे करायला किती मेहनत लागते तुला काय माहिती? मेहनतला पैसे नाही लागत, मेहनत असते, मी पैशाबद्दल बोलतोय, बरोबर की नाही मित्रांनो? तर का मी घरात बनवते हे लाडू, मी तुम्हाला सांगते, कारण हे बघा तिळगुळची वडी आम्ही बाहेरून आणणार होतो, पण म्हटलं नको ती वडी आणायला, ते किती दिवस झालं ती बनवलेली असती नाही का, तर त्याच्यामुळे आम्ही ती कॅन्सल केली। मी प्रतीकला म्हटलं मी घरातच बनवते। प्रतीक मला खूप ओरडला की कशाला तू करती, तू अजून दमशील, मग तुला रात्री पण तू थांबणार तर तू दमशील। मग मी पावभाजी करणार होते खरं तर सगळ्यांसाठी खायला, पण प्रतीक ओरडला म्हणून सगळं कॅन्सल केलं। तो म्हटला काही गरज नाही करायची, बाहेरून आपण समोसे ऑर्डर करूया। मी म्हटलं ठीक आहे, पण हे मी लाडू का बनवते, असंच बनवते कारण सगळ्यांसाठी। तर ही लाडू बनते, पण मी तिकडे बघतोय आपला
फुकरा इन्सानचा कॉन्टेंट आणि ती तुम्ही पोळी बघता का? खातोय. फुकरा इन्सानला तुम्ही नसलं बघत. पोळी खातोय ते पण सांग. आणि मी पोळी खातोय. शेंगदाणे त्यातले थोडे कडू आहेत तरी मी खातो. एक खाल्ली कडू शेंगदाणा? एक लागला मला कुठं आता खाल्लेला. कसं काय? आता लाडू पण कडू. तर गाईज इकडे बघा. हो गाईज, तर लाडू पण कडू ना. सॉरी हो म्हैस, इकडे बघा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर आता एकदम आमची तयारी चालवली की तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट डेकोरेशनला भेटू. अजून मला खूप काम आहे वरतून. मला डायरेक्ट डेकोरेशनला भेटू गाईज. बाय 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 गाईज. हे बघा गाईज, मी चपाती गोल केलेली आहे, खातो. छान आहे का? खाली तिला गिळली नाही अजून. बाई चव तर इंदी जिभेवरती. वाह क्या एक्टिंग कर रहा है. छान आहे. खूप दिवसात ना खाल्ली असं. मी बनवन तुझ्यासाठी अजून, पण कसं छान आहे, लागते. आज नाही बनवणार. तर संपली ती पण एक होती, मी खाऊन टाकली. बाकी सगळं पाहिलं माहितीच तुम्हाला काय करते ते. खाताना बोलायचं म्हणलं की अजूनच माझं बोलणं एकदम तोत्र होऊन जातं. खाता खाता बोलायचं म्हणलं ते अवघड आहे माझ्यासाठी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. तर पायलचे लाडू करून आले. एक दोनच ठेवले बघा तिने. कशी अर्धवट तिला काम सोडायची सवयच आहे. सगळं अर्धवट सोडते, सगळं अर्धवट. फक्त तेवढाच मी काय भेटलो तिला पूर्ण माझ्यासोबत. काय मला पण अर्धवट मध्ये सोडून द्यायचं होतं ना मग. म्हणून तिने सगळं अर्धवट करायला लागली. मी पूर्ण भेटलोय म्हणून. तर बघा आजचा माझा लुक कसा आहे गाईज. कारण की उन्हाळा चालू होणार आहे आणि तोंडाची काळजी. गोरं व्हायचं आपल्याला एका महिन्यात. गोरं पायलपेक्षा जास्त गोरं होणार आहे मी. तर मला पण आता अर्जंट काम आलेलं आहे आणि पायलला पण बाहेरून सामान घ्यायचंय. त्यामुळे आम्ही चाललोय दोघं सामान घ्यायला. तिथे गेलं दाखवतो तुम्हाला काय काय सामान घेणार आहे आज, काय सजावट करणार आहे आज, सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर कंटिन्यू बघा. तर आपल्या युट्यूबला चालू होता. तर आता आम्ही डेकोरेशनच्या तयारीला लागलेलो आहे. जवळजवळ 4 वाजलेत संध्याकाळचे, सॉरी दुपारचे. आम्ही गेलो मार्केटला, पण दुपार असल्यामुळे मार्केटला काही भेटेल नाही. सगळं उन्हामुळे सगळं रोड मोकळे होते. तर मला वाटते थोड्या वेळी जावं लागणार आहे परत 5-6 वाजता. तर पायलने सुरुवात केली. पायलच्या डोक्यात परत नवीन आयडिया आलेली आहे. पायल काय आज थांबायचं नाव अजिबात घेत नाहीये. तर काय करायचं काय तुम्हीच कमेंट करून सांगा. तिची पहिली जी संक्रांत म्हणतात सासरी आहे ती सासरी संक्रांत आहे ती खूप जोरात करण्याच्या इराद्यामध्ये आहे पायल. आणि पायलला आता जस्ट नाव लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत गाईज. कॉंग्रॅच्युलेशन टू पायल. पण मला अजून काय बर्थडे गिफ्ट पायलने दिलेलं नाहीये. तर मी हे पायलला हे मी आठवण करून देते. पायल मला बघितलं का कसं आहे करते आठवण. लाडक्या बहिणीचे पैसे आले तर पायल माझं बर्थडे गिफ्ट राहिलेलं आहे. तेवढं बर्थडे गिफ्ट देऊन टाक. तर पायल आता घरच्या घरी जुगाड करून पतंग बनवते. तर त्या पतंगीवरती लिहिणार आहे पायलचे हळदी कुंकू. टाण एकदम जोरात एकदम मस्तपैकी कार्यक्रम पायल करणार आहे आजचा. तर तुम्हाला बघायलाच म्हणतो, बघायला भेटेलच. तर तुम्ही बघतच राहा व्लॉग. अजून मधून स्किप करू नका. आणि आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघितला म्हणजे तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असणार. तर सबस्क्राईब करा लवकर. बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर तुम्हाला टन दिशेने नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आले की तुम्हाला कळतं की आम्ही व्लॉग टाकलाय. आणि लाईक कोणी केलं तर लाईक करून घ्या. आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघितलाय जरा तुम्हाला व्लॉग आवडलेला आहे गाईज. तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे गाईज. तर बघा पायल आता काय करते. पायल मी आता डेकोरेशन साठी पायल एकदम काळे दिसत आहे गाईज. इकडे बघ मी कॅमेरे पुन्हा पुस्तक चालू केलेलं आहे त्यामुळे पायाची दिसते. तर पूर्ण झालेलं दाखवू आपण तुम्हाला. तर गाईज हे बघा हौशी नवरा. हौशीच आहे ना तू. ह्याच्या आधीची मी काढलेले व्हिडिओ एवढी ब्लर आली की काय बोललंच नव्हतं. एवढं बोललेलं सगळं मेहनत गेली बाई. हे आणि हे बघा माझ्या नवऱ्याने काय केलंय माझ्यासाठी. मस्त डेकोरेशन केलंय आणि अजून डेकोरेशन चाललंय आमचं. काय बोलतो. कारण तिने बर्थडेला मला सरप्राईज दिलं होतं ना म्हणून तिला दिले. परत फेड करतोयस का त्याची. फेवर रिटर्न. बाई काय प्रकार. हे बघा मस्त डेकोरेशन पांढरे पाय म्हणते फक्त फुलं. हे सगळे काही पांढरे विषय नाही. काही प्रॉब्लेम नाही. प्रेमाला कोणता रंग नसतो. येस प्रेमाचा कलर नाही बघत.
प्रेमाचं केलं नाही फुलांचा पण तसा कलर नाही बघत, कळलं? पूर्ण डेकोरेशन झाल्यावर दाखवू आता, आहे ना? हो, सगळं आवरून बिरून झाल्यावर. तर गाईज, लेडीज अँड जेंटलमॅन, आमचं चहा वगैरे पिऊन झालं, डेकोरेशन सगळं करून झालेलं आहे. तर मला सांगायचं हेच होतं की पायल आता आवरायला लागली. तुम्ही आता मस्तपैकी सिनेमॅटिक शॉट बघा. चला. कसं वाटतंय डेकोरेशन मला सांगा. हे प्रतीकने केलंय सगळं आणि हे बघा, हे पण प्रतीकने सजवलंय स्पेशली. ही कशी दिसतीये, मी स्वतःला सजवलंय. हे बघा, असं धरूनच नाव घ्या आता. असं धरायचं म्हणून नाव घ्यायचं, त्याशिवाय नाव घ्यायचं. तू सोडू नको त्यांना. नाव घेतल्याशिवाय तू सोडू नको. त्यांचा पदर सोडायचा नाही नाव घेतल्याशिवाय. नाव घ्या पहिला. महादेवाच्या पिंडीला बेल वाटे नाव घेते सर्वांचं माझं. एकच घेतला मावशींनी पण आता तेच घेतलं होतं. पायलला आधी नाव घ्यायला मोबाईल मध्ये बघू. पायलला घ्या नाही, असं मी तर पाठच नाही केलं. 2 मिनिटं आता एक दोघींचं झालं. तू पण एक मी लगेच पाठ करते आता. बघा, एकच मिनिट. आता पाठ करायची काय, बायाने मी गेल्यावर पाठ कर. सांगा. पेरू देते चिरून, केळ देते सोलून, ओमकारचं नाव घेते, कुंकू लावते कोरून. अगं बाई, कोरून बघा मस्त. डायरेक्ट कोरून कुंकू लावणार. लई मोठी मोठी नाव घेतात. मला तर नाव आपल्याला पण येत नाही बाई नाव. आतरवाळी पत्रवाळी पत्रवाळी भात भातासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पल्ला वेळा भूषणाचं नाव घेते सुवासनीच्या वेळे. अरे वा, मस्त नाव घेतला. विसरल्या जाते. नाव घ्या तुम्ही. सागवानी टेबलावर रुमाल टाकते विणून, सुरेशचं नाव घेते. काय ग, बघा, मम्मी नाव विसरली पण पोरीला लक्षात आता तुम्ही होते व्हायरल चांगले. नाही, लक्षात राहत नाही. एक एक शब्द चुकता आता. आता घ्या पूर्ण काय व्यवस्थित. लोकांना कोण दे, लोकांना कोण दे ना. नेमकं काय नाव घेतलंय? कुठे मोबाईल द्या. सागवानी टेबलावर रुमाल टाकते विणून, सुरेश आले ते सुरून देते गिलास भरून. तेव्हा पाठ करून ठेवायचा ना. दिवसभर काम करत काही टायमाला लक्षात जात. अशीच छोटी मोठी कामं. भावेश, तुझ्या मैत्रिणीला नाव शिकव. बाय पायल बाय. भेटते का नाही? नको बाई, हे लय जुनं झालं. आता चहा जेवते ते. तो किती हसतोय भावेश. भावेश कुठे भावेश सगळ्यांना आहे का? बाय कर सगळ्यांना. बाय. इकडे 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 मला कर. बाय का सगळ्यांना? हाय हाय. 2,000 years later. झाले ते परीक्षा पाठ झाली. कान भरण्यात बायका हाय हौशी, कान भरण्यात बायका आहे हौशी,
प्रतीक रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. एक मिनिटात पाठ केलं की नाही? अवघडच नव्हतं ना, थांबा, पाय पडून द्या. अवघडच नव्हतं ना, त्यामुळे लगेच पाठ झालंय. थोडं देवायचं. चला येऊ. नाही, थांबा. माझं नाही ग, कशाला तरी पण तुम्हाला 2 मुलं आहेत. बाय भावेश. बाय. डेंजर पकडलंय. तोडते गळ्यातलं. काट डालूंगा, चीर डालूंगा, काट डालूंगा. बाय कर, बाय बाय. तर तुम्ही विचारत होता लहान बाळाचं नाव काय आहे, तर लहान बाळाचं नाव आहे भावेश. ह्यांचा मुलगा आहे. हो. नवऱ्या मावशी कधी बोलल्या नाव पण घेतलंच पाहिजे. लावा आता. हॅलो. घे बघ. आपण लावते मला हळदी कुंकू. पिवळा एकदम. आणि जय लवजी. आता ह्यात नोटा ठेवा, नोटा. आणि ते पण इथे लाडू येतात. आणि मी घरी बनवले. नाव घ्या जा. 7 समुद्रात जीवेश्वरी लंकात प्रकाश डावरेंचं नाव घेते भर चौकात. आता बाहेर वडत जावा. प्रकाश. लय घेतलं असतं पण काय कुठं आता हाय पोराचं लग्न आहे आता. तुमच्या आणि उस्तवर तर असं उस्तवर तर मी तर पाकच बिघडते. या इकडं, मी घेते तुम्हाला. आता वस्तीतले सगळ्या बायका निघून गेल्यात. आता आपली फॅमिली यायला लागली हळू. फॅमिली मधले सगळे लोक येणार आहेत. हे बघा आले सगळे आलेत. सगळे मोबाईल घेऊन मी पण पाठ करायला लागलेत. संगीत मावशी इकडे बसली. तिथं मम्मी रिंग लाईट पण लावली आम्ही जरा लाईट दिसून दे म्हणून. त्यांना का नाही आणलं? नाव घ्यायचं. हे बघितलं का? पाठ केला तर केवळ नाव. याला काय अर्थ आहे का? म्हणजे काय पहिलं वांदे पाठ केले त्यांनी. पाठ केले. हा नाव येत नाही म्हणलं कमला पाठ केले. नाव घ्या. मी बघा कशी बसली. नाव घ्या म्हणून. नाव घ्या. निळे निळे पाणी, हिरवे हिरवे रान, प्रकाश नावचं नाव घेते, राखून सर्वांचं मान. ठीक आहे, छान. थँक्यू. आमचा मान राखला ताई. नाव घेतलं. नाव घ्या. अरे बाबा मला नाही नाव येत. ह्याला काय अर्थ आहे? म्हणले की पेरा लसूण बुद्धाच्या फोटोला हार घालते वाकून. आणि उत्तमरावचे नाव घ्यायला काय तुमचा मान राखून. हा बघा. नाव घेते तुमचा मान राखून. घे. पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी, सागररावांचं नाव घेते. बायको मी आवशी. हा हळदी कुंकवाच्या दिवशी. नाव आहे का? नाव घे. आईने केले संस्कार, बाबाने केले सक्षम. आकाश सोबत असताना आमच्या संसाराचा पाया होईल भक्कम. छान. काचेच्या ग्लासात फसफसत दही, काचेच्या ग्लासात फसफसत दही, माझ्या मंगळसूत्रावर आम्ही गावांची सी. वेगळं नवीन काहीतरी ऐकले. नवीन नाव. डायरेक्ट मंगळसूत्रावर आम्ही भाऊनीच सही केली. हे पाकिट दे तिला. आमच्या मामी आल्यात सगळ्यात उशिरा. बघा किती वाजलेत. टायमिंग बघा. बघितलं? बाहेर गेलतो ना. तरी पण तुम्ही 7ला यायला पाहिजे होता. म्हणून मम्मीला म्हणलं आता मम्मी मीच दिलं एवढ्या वेळ सगळ्यांना, तुम्ही आता वांद्या. तिळगुळ घ्या, गोड बोला. अभी अभी ये ख्याल आया, राजेश का नाम मेरे दिल में आया. तुला खायला कोणी तिकडं मला तर लय गोड खाते. लाडू खाल्ला नाही ना तिला. इकडे बघा. तर काय हळदी कुंकू आमचं झालं आहे. स्नॅक्स साठी आम्ही समोसा आणलाय सगळ्यांसाठी. तर आता सगळ्यांना समोसा देते पहिले. तर
मंडळी, कार्यक्रम संपला. तुम्हाला कसा वाटला आजचा कार्यक्रम कमेंट करून नक्की सांगा. तर आता बघा पायल कशी वाटली ते कमेंट करून सांगाच. पायलने बघा नवीन कार्यक्रम, नवीन साडी. माझं बघा दिवाळीचे कपडे घालून बसलोय मी. माझ्या बर्थडेला पण दिवाळीचे कपडे घालून बसलोय मी. परत एकदा सांगतो गाईज, लाडके बहिणीचे 1500 रुपये आलेत, पण काय माझा अजून गिफ्ट काय आलेलं नाहीये. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणलं तर पायला मी एकदम चांगला उखाणा काढून दिलता, पण त्याने तिथं उखाणा घेतलाच नाही. काय उखाणा होता तो वाचून तरी सांग बाई. स्क्रीनशॉट मारलाय मीच. तुमचे नवरे तर करता का असे नवरे करतात कशी? मला सांगायला लागते बाई. बाई माझं नाव घे, माझ्यासाठी उखाणा घे, तो मीच सर्च करायचा, मीच स्क्रीनशॉट मारायचा, मीच द्यायचा. मी घेतला होता पहिला तुझ्यासाठी. पण दुसरा कसला स्पेशल? तुम्ही पहिला तुम्ही ऐकलाच, दुसरा ऐका तुम्ही. हा थांबा. हळदी कुंकाला आल्या साऱ्या महिला नटून, हळदी कुंकाला आल्या साऱ्या महिला नटून, प्रतीक रावांनी घेतली साडी मला दिसते किती उठून. बघा कुठला होता तुम्ही सांग, कुठला उखाणा चांगला होता? पहिलावाला का आत्तावाला? म्हणजे उखाणे पण मी शोधून द्यायचे. बघा आता काय करायचं, परत जाऊन खाली राहून दे. आता मी सांगितलंय सगळं तो ब्लॉग मध्ये. काय फायदा नाही, अरे काय फायदा नाही, किती गडबड झाली. कसं घ्यायचं उखाणा? काय फायदा नाही. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. तेवढं बघा 1500 रुपयाचं गिफ्ट येते का आपल्याला? कमेंट करा तुम्ही सगळ्यांनी. माझं बर्थडे गिफ्ट आलं नाही बघा. मी माझ्या बर्थडेला पण दिवाळीचेच कपडे घातले होते, आजचे कार्यक्रम पण दिवाळीचे कपडे घातले होते. आणि बघा हळदी कुंकू नवीन साडी, होळी येणारी नवीन साडी. उद्याचा व्लॉग फक्त असणार आहे प्रतीकचं गिफ्ट. त्याला जे पाहिजे तो ते घेणार. ठीक आहे ना? जसे काय नंतरचा व्लॉग, पैसे जाणार सगळे, ह्याच्यानंतरचा व्लॉग सगळं घेऊन 1,500 एक शर्ट, दोन शर्ट आणि एक पॅन्ट येईल देणार. मी याला गिफ्ट काहीतरी देणार. खूप वेळा मला बोलून दाखवले उद्या तुला काहीतरी देणार. काहीतरी देणारच गिफ्ट तुला देणार. म्हणजे गिफ्ट आपलं किरकोळ आहे, काहीतरी देणारच. काहीतरी नाही, खूप छान काहीतरी देईल. खूप छान काहीतरी देईल. काहीतरी कोण काहीतरी म्हणजे ज्या गोष्टी छान भारी देणार, व्हॅल्यू नसते ना, काहीतरी हे घेऊन टाक. खूप छान देणार. जाऊन ते काही ठेवा आता. बाय बाय.